नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. महालिंगराया विठ्ठल बिरदेव पायी दिंडी सोहळा 15 जुलैला निघणार. दिंडी सोहळ्याचे पत्रिकेचे अनावरण उत्साह. कारदगा येथील श्री महालिंगराया विठ्ठल बिरदेव आषाढी वारी पायी दिंडी सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे चालू वर्षी कारदगा ते पंढरपूर असा सोहळा बुधवार दिनांक 15 जुलै ते 26 जुलै अखेर निघणार असून या दिंडी सोहळ्याच्या पत्रिकेचे पूजन व अनावरण महालिंगराया मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात आले. प्रारंभी काशीनाथ वडगावे यांनी स्वागत केले. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी प्रतिमेचे पूजन काढा विभागाचे कार्यकारी अभियंते अप्पासाहेब पुजारी, सदाशिव कोबन्नावर यांच्या हस्ते, विनापूजन अप्पासाहेब चिंदके, सुरेश वनवाडे यांच्या हस्ते तर दिंडी सोहळ्याच्या पत्रिकेचे पूजन यशवंत गावडे यांच्या हस्ते करून मान्यवर व वारकऱ्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी या दिंडी सोहळ्याविषयी माहिती सांगताना बाबू गावडे, राजू गावडे, बिरा कट्टीकर, सोमनाथ गावडे, बिरू आत्तेगिरे म्हणाले की गेल्या 3 वर्षापासून आषाढी वारीसाठी कारदगा येथून श्री महालिंगराया विठ्ठल बिरदेव पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात येत असून चालू वर्षी 15 जुलैला महालिंगराया मंदिरापासून ब दिगंबर खोत लाटवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भाविकांच्या हस्ते विनापूजन करून दिंडी सोहळ्याला सुरुवात होऊन हा दिंडी सोहळा बोरगाव, नरसिंहवाडी, मिरज, चिरडोण, कुची, जुनोनी, सांगोला, सिंगेवाडी मार्गे मार्गस्थ होऊन 23 रोजी पंढरपूर मुक्कामी पोहोचणार आहे. 2 दिवस पंढरपुरात मुक्काम करून 26 रोजी कारदगा येथे येणार असल्याचे सांगितले. यावेळी या दिंडी सोहळ्याचे प्रमुख कार्यकर्ते, वारकरी मंडळी, धनगर समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. मित्र हो, विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कारदगाहून रंगराव बेन्ने, बारवाड. जगाचा पालन करता पंढरपूरचा जो पांडुरंग आहे, या पांडुरंगासाठी ज्या अनेक साधू संतांनी आपलं आयुष्य वाढलं, ते जगद्गुरू तुकोबराय असू देत, संत ज्ञानेश्वर महाराज, चोखामेळा, नामदेव महाराज, अशा अनेक साधू संतांनी या समाजाला समाजातील ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत आणि आपल्या एका तत्वातून, आपल्या एका विचारातून, अभंगाच्या माध्यमातून